जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. सो आज आपण बनवतोय हावरी कारळाचा शेवगा. सगळ्यात पहिले कांदा भाजायला ठेवायचा, दुसरीकडे लसूण निवडायला घ्यायचा आणि तिसरीकडे शेवगा उकळायला ठेवायचा. हळद मिठाच्या पाण्यात शेवगा उकळवायला ठेवायचा आहे. तीळ भाजायला घ्यायचे. तीळ जास्त भाजायचे नाही. गरम तव्यावर तीळ टाकले की लगेच असे दोनदा तीनदा उलटनं फिरून काढून घ्यायचे, नाही तर तीळ कडूसर लागतात. कारळं पण जास्त भाजायचे नाही, थोडेसेच भाजायचे. त्यानंतर कारळ आणि तीळ वाटून घ्यायचे, कारण की ओल्या वाटणासोबत ते नीट वाटल्या जाणार नाही, त्यामुळे सुकं वाटण सेपरेट वाटून घ्यायचं आहे. हावरी कारळ नीट बारीक असे वाटून घेतलेले आहेत आपण. त्यानंतर हिरव्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. मिरच्या फ्राय झाल्यानंतर लसूण घालून तो सुद्धा लालसर असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा जो भाजलेला होता तो आतून कच्चाच असतो, त्यामुळे तो पण चांगला परतवून घ्यायचा तेल घालून. कांदा परतल्यानंतर धने घालायचे. धने सुद्धा लालसर होईपर्यंत परतवायचे. आता हावरी कारळासोबतच धने वाटायला पाहिजे होते, पण माझ्याकडून विसरून राहिले, पण नंतर सुद्धा होतात बारीक. सो हे सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि बारीक करायचं. पाणी घातल्याशिवाय याची बारीक पेस्ट होणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालायचं आणि पुन्हा हे बारीक करायचं. बारीक झालंय की नाही तुम्ही हाताने चेक करू शकता. आता व्हिडिओ व्यवस्थित वाटणार नाही म्हणून मी चमच्याने चेक केलंय. चमच्याने तुम्हाला दाखवते की कुठेच तुम्हाला धने, कारळं, कांदा काहीही दिसणार नाही. याची चांगली बारीक अशी पेस्ट झाली. शेवगा शिजलाय की नाही ते चेक करायचं आहे. आपण हळद मीठ याला घातलेले हे लक्षात ठेवायचं आहे. सो शेवगा शिजलाय हे आपल्याला कळल्यानंतर जास्त नाही शिजवायचं, गाळ नाही करायचं, थोडा कच्चासर ठेवायचा. सो इथे मी लोखंडाची कढई घेतली, त्यात तेल घातलेलं आहे, तेजपत्ता घातला आहे, हिंग घातलं आहे आणि जे वाटण आपण वाटून घेतलं आहे ते मस्त असं तेलात परतवून घेतलेलं आहे. वाटण छान परतल्यानंतर उकडलेला शेवगा टाकायचा आहे आपल्याला. आता आपल्याला हळद घालायची गरज नाही, कारण की शेवगाच्या पाण्यात ऑलरेडी हळद आहे. त्यामुळे मसाल्याला मीठ नव्हतं, शेवग्याला मीठ होतं. सो अंदाजाने मीठ घालायचं आहे थोडंसं तुम्हाला चवीप्रमाणे. सो मीठ घातल्यानंतर छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गरम मसाला आपल्याला वरून टाकायचा आहे. आधीच गरम मसाला टाकायचा नाही, वरून गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा एक उकळी येऊन द्यायची आणि मस्त कोथिंबीर घालायची आहे. तुमची भाजी रेडी झालेली आहे. सो ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. सो भेटू परत नवीन अशा शॉर्टमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाओ पिओ खुश रहो. बाय.